देशभरात पावसामुळे बाजारपेठा ठप्प, बेदाण्याची मागणीमध्ये सुद्धा घट. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दर स्थिर. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तीनही बाजार समित्यांमध्ये बेदाण्यांची खरेदी सुरू. देशामधील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट्स लागवडीकडे कल. मागील वर्षभरात 16,900 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड. दरवर्षी अंदाजे 25% लागवड नव्याने होत असल्याचा महाड्रॅगन फ्रूट असोसिएशनचा दावा. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली. पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे मागणीमध्ये वाढ. भाज्या झाल्या महाग. वर्ध्यामधील आणजी अंदोरी शिवारामध्ये सोयाबीनवरील फवारणीमुळे पिकांचं मोठं नुकसान. औषधीमुळे सोयाबीनच्या शेंगा वाळून शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास सुद्धा हिरावला. लातूरमधील जळकोट तालुक्यामध्ये पावसाचा कापूस पिकाला फटका. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत. शासनाने आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मोठी मागणी. लिंबाच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचा शेतकऱ्यांचा मोठा दावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका. सध्या बाजारामध्ये 10 ते 20 रुपयांना किलोभर लिंब. बाजारामध्ये हळदीची मागणी कमी झाल्यामुळे दरावर वाढला दबाव. सध्या हळदीचे भाव 10 ते 13 हजार रुपयांच्या दरम्यान. कमी दरांमुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. बाजारामध्ये लसूणाची आवक चांगली होत असल्यामुळे दरामध्ये स्थिरता. सध्या लसूणाला सरासरी 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. पुढील काही आठवडे लसूणाची आवक स्थिर राहण्याची शक्यता. बाजारामध्ये उडदाची आवक कमी असून सुद्धा दरामध्ये दबाव. उडदाला सरासरी 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. अनेक भागांमध्ये पिकांची स्थिती चांगली असून यंदा उत्पादन वाढण्याचीही शक्यता. जीएसटी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमती 62,000 रुपयांपर्यंत घटणार. इतर कृषी यंत्रांच्या किमतींमध्ये 2.25 लाख रुपयांपर्यंत बचत होणार. अमरावती जिल्ह्यामधील वायगाव दगडागड येथे शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर. अमरावती जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी बरेच आक्रमक.